परफेक्ट असं लोणचं तर बनवलं, पण आता ते ठेवायचं कसं जेणेकरून वर्षभर टिकेल. एक तवा तापून घ्या, लोखंडी असला तरी चालेल. त्यात एक चमचाभर त्यावर हिंग टाका आणि त्याची वाफ निघायला लागली का बरणी स्वच्छ धुतलेली, कोरडी केलेली अशी व्यवस्थित त्यावर थोड्या वेळ जास्तीत जास्त 30 ते 35 सेकंद ठेवा किंवा वरचेवर हातावर धरून ती वाफ द्या, जेणेकरून पूर्ण वाफ त्या बरणीला बसली पाहिजे अशा पद्धतीने. आणि जो हिंगाचा वास आहे ना, ती वाफ आहे ना, ती तशीच ठेवा. 1 मिनिट शांत होऊ द्या, म्हणजे बरणीतलं ते तापमान, आणि नंतर हे अशा प्रकारचं छान असं बनवलेलं लोणचं त्यामध्ये भरा. तर तुम्ही ही रेसिपी बघितली का लोणच्याची, नक्की एकदा बघा आणि बनवा. खूपच टेस्टी असं लोणचं आहे, पण हे शेवटपर्यंत हिरवं राहण्यासाठी आणि टिकण्यासाठी. तर हिंग अगोदर थोडासा बरणीत टाकून घ्या आणि अशा पद्धतीने मस्त ते लोणचं त्यामध्ये भरा. तेल जर कमी असेल, सर्व काही लोणचं भरल्यावर एक दाबून बघायचं, तेल कमी असेल तरच गरम करून थंड करून टाका, नसेल गरज तर टाकू नका अशा पद्धतीने. आता ही मी एक गांधी टोपी घेतलेली आहे, तिला आतून थोडंसं छोटंसं होल पाडून तिला एक अशी छोटीशी दोरी पण घातलेली आहे अशा पद्धतीने. आणि ही अशीच टोपी माझी लोणच्याच्या बरणीला असते, तुम्ही करून बघा. धूळ जात नाही त्यामध्ये, स्वच्छ असं कोरडी राहते आणि हवेशीर मस्त लोणच्याची बरणी ठेवा आणि वर्षभर लोणच्याचा आस्वाद घ्या. नक्की एकदा बनवा सोप्या पद्धतीने, फडकं वगैरे बांधायपेक्षा ही सोपी पद्धत आहे की नाही. तेव्हा